गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही दिवाळीची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी देवदर्शनाला आलो आहे. तर काल नारायणी लॉजवर मुक्काम केला आणि सकाळी सकाळी फ्रेश होऊन महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघालो. तेवढ्यात साहेबांना दिसला चहा, आणि चहा म्हणजे त्यांचा जीवच आहे. नंतर पुढे गेल्यावरती गजरे वगैरे घेतले, मुलींनाही घेतले आणि आम्हाला पण. 50 तर 2 येणार. 30 गजरे वगैरे घेतले. नंतर पुढे जाऊन ओटीचं सामान घेतलं आणि मंदिराकडे निघालो. मंदिरात गेल्यावर गर्दी तर खूपच जास्त होती, त्यामुळे मुखदर्शन घेतले आणि बाहेर आलो. बाहेर आल्यावरती थोडेसे फोटोशूट, व्हिडिओ शूट वगैरे केले आणि निघालो पुढील प्रवासाला. पुढे आम्हाला जायचं होतं ज्योतिबा दर्शनासाठी. तिकडे निघले खाली. आपण इकडे पुढून आलो असतो माहिती का, आपण तिकडे आलो खाली पण. सगून गेली पापणी भरून ही नवी आसाच डोळा रुसलेली रात सारी शोधते सकार द्यारी टाक. ज्योतिबाच्या मंदिरात गेल्यावरती सगळीकडून फक्त आवाज येत होता, वारणा लस्सी, वारणा लस्सी. मग म्हणलं चला टेस्ट करून पाहू. लस्सीची टेस्ट तर खूप भारी होती. लस्सी एन्जॉय करून आम्ही निघालो पुढे शेवटच्या देवस्थानावर, ते म्हणजे जेजुरीचा खंडोबा. आमच्या आबासाहेबांना खूप झोप आली होती, त्यामुळे ड्रायव्हर चेंज केला आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली. सर्वांनाच भूक पण जास्त लागली होती आणि छान पाऊस पडत होता, त्यामुळे गरमागरम वडापाव एन्जॉय करून आम्ही निघालो पुढे. आली पाहिजे दिलं का? फायनली पोहोचलं जेजुरीच्या खंडोबा देवस्थानावर. हरवारी मोतियाने दावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून. दर्शन वगैरे घेतलं आणि पुढे येऊन जेवण करण्यासाठी थांबलो. जेवण वगैरे करून आम्ही निघालो घरी. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. बाय बाय.